बनावट कागदपत्रांच्या आधारे TJSB बँकेची 38 कोटींची फसवणूक. बाफना ज्वेलर्सचा संचालक अटकेत. नाशिक शहरातील शरणपूर रस्त्यावरील सुयोजित संकुल येथील प्रसिद्ध सराफी पेढी मे बाफना ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांनी बँकेची तब्बल 38 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी शहर आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य संशयित संचालक निलेश सुभाष बाफना याला अटक केली आहे. असं उघड झालंय की कोट्यावधींचा घोटाळा. मिळालेल्या माहितीनुसार बाफना ज्वेलर्सने व्यावसायिक गरजांसाठी TJSB ठाणे जनता सहकारी बँकेकडून वेळोवेळी कर्ज घेतलं होतं. सुरुवातीला नियमित व्यवहार करून संशयितांनी कर्ज मर्यादा तब्बल 44 कोटींपर्यंत वाढवून घेतली. मात्र गेल्या काही काळापासून कर्जाचे हप्ते आणि व्याज भरणे बंद केल्याने बँकेने हे खाते NPA बुडीत कर्ज घोषित केलं. बँकेने तारण मालमत्तेची आणि दुकानातील स्टॉकची तपासणी करण्याचं ठरवलं असता संचालकांनी दुकानात सुमारे 59 कोटी रुपयांचे सोने, चांदी व हिरे असल्याचा बनावट साठा अहवाल, स्टॉक स्टेटमेंट बँकेला सादर केला. मात्र प्रत्यक्ष चौकशी आणि शोरूमची तपासणी केली असता तिथे अवघ्या 25 लाख रुपयांची चांदी आढळून आली. दुकानातून कोट्यावधींचे सोने आणि हिऱ्यांच्या दागिने गायब असल्याचे पाहून बँक अधिकाऱ्यांना धक्का बसला. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.